नमस्कार, माळशेज कन्या पुष्पा क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला ब्लाऊज पिसाची भन्नाट अशी आयडिया सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बऱ्याच वेळा ओटीमध्ये भेटलेले असे ब्लाऊज पीस असतात तर ते आपल्या घरात असेच पडून असतात. कारण की पीस लहान असल्यामुळे त्याच्यात काय आपला ब्लाऊज होत नसतं, त्यामुळे आपण असेच ठेवून देतो. तर आज त्याच ब्लाऊज पिसापासून आपण एक छानशी उपयोगी वस्तू बनवणार आहोत. माझ्याकडे जवळजवळ 3 ते 4 ब्लाऊज पीस असे पडून आहेत ओटीत भेटलेले. त्याच्यात काय ब्लाऊज होत नाही, तर त्यातलाच मी हा लाल रंग निवडलेला आहे. लाल रंगच का घेतला तर कारण ही वस्तू मला देवघरात ठेवण्यासाठी बनवायची आहे, तर त्यामुळे मग मला लाल रंग योग्य वाटला म्हणून मी लाल रंग घेतला. चला मग आता सुरुवात करू. तर हा ब्लाऊज पीस असा मी आथरून घेतलेला आहे. खालच्या साईडने सारखं करून मी कट करून घेतलं आहे आणि आता मी त्याची लांबी टाकते. तर लांबी आहे 23 इंच. तर या पद्धतीने मी लांबी 23 इंचाची टाकून घेते. दोन साईडने डॉट द्यायचे म्हणजे आपली लाईन सरळ येते. तर या पद्धतीने मी दोन्ही साईडने डॉट देते आणि लगेचच रुंदी टाकून घेणार आहे. रुंदी आहे 12 इंचाची. तर हे बघा, या पद्धतीने मी आता रुंदी 12 इंच पण टाकून घेणार आहे. तर असंच 12-12 इंचावर 2-3 ठिकाणी मी मार्किंग करून घेते म्हणजे आपली ही लाईन पण सरळ येईल. अशा प्रकारे आपला 23x12चा हा बॉक्स तयार झालेला आहे. तर आता पट्टीच्या सहाय्याने मी हा बॉक्स आखून घेते. तर या पद्धतीने मी हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आता आपण जशी मार्किंग केली आहे अगदी तसाच्या तसा बॉक्स कटिंग करून घेणार आहोत. तर दाखवल्याप्रमाणे हा बॉक्स असाच कटिंग करून घ्यायचा. मैत्रिणींना व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. आणि ही वस्तू जर तुम्हाला आवडली तर एक छानशी कमेंट टाईप करा. तर हा बघा, हा झाला आपला हा बॉक्स तयार. तर हा उरलेला कपडा आपण साईडला ठेवून देऊ आणि आता या बॉक्समध्येच आपल्याला ती वस्तू तयार करायची आहे. तर या पद्धतीने अशी घडी टाकून घ्यायची आणि मध्ये सेंटर काढून घ्यायचा. या पद्धतीने छोटासा कट देऊन घेते मी. आता ही घडी अशीच्या अशीच ठेवून घ्यायची आणि वरून खाली 7 इंचावर मार्किंग करून घ्यायची. तर दाखवल्याप्रमाणे 7 इंचावर मी मार्किंग करून घेतली आहे आणि आता तिथून तिरकी लाईन ओढून घ्यायची. मी जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका. अशी आपली ही तिरकी लाईन ओढून झालेली आहे आणि आता आपल्याला ती लाईनवर कट करून घ्यायचं आहे. तर हे बघा, या पद्धतीने मी इथून कट करून घेते. इथं कट केल्याच्या नंतर हे बघा, तुम्ही पाहू शकता आपल्याला हा असा आकार भेटेल. आता ही पूर्ण घडी आपण खोलून घेणार आहोत. एका बाजूने बंद बाजू ठेवलेली आहे आणि एकाच बाजूने मी कट केलेला आहे. आणि आता ही उलट बाजू वरती करायची आणि सुईची बाजू आतमध्ये टाकायची. दाखवल्याप्रमाणे अशी घडी करून घ्यायची आणि नंतर आपण आता मशीनवर शिलाई देणार आहोत. तर चला तर मग आता आपण मशीनवर जाऊ. बघा, तुम्ही पाहू शकता सुईची बाजू आतून टाकलेली आहे आणि जी उलटी बाजू आहे ती वरती केलेली आहे. आता सुरुवातीला आपण नॉड लावून घेणार आहोत. नॉड अशी आतमध्ये टाकायची आणि इथे आपण नॉडला शिलाई घालून घ्यायची. चांगले लॉक करून घ्यायचे आणि इथून आपल्याला सुरुवात करायची आहे शिलाई द्यायला. त्याच्या समोरची बाजू आहे आपली बंद बाजू. तर दाखवल्याप्रमाणे संपूर्ण भागाला आपल्याला या अशी शिलाई द्यायची आहे कडेकडेने. अगदी झटपट आणि 10 मिनिटातच ही वस्तू तयार होते. तर हे बघा, या पद्धतीने मी शिलाई देऊन घेतलेली आहे आणि खालच्या साईडने ओपन ठेवलेला आहे. आता वरती दाखवल्याप्रमाणे मी छोटे छोटे कट देत आहे. कट दिल्याच्या नंतर हे पलटी केल्यावर आपल्याला प्रॉपर फिनिशिंग भेटून जाईल. त्यासाठी मी कट दिलेले आहेत आणि असं उलटून घ्यायचं. पाहू शकता, हे बघा, असं व्यवस्थित आपल्याला या कडा व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. खूपच सुंदर आहे प्रोडक्ट तयार होतं. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि नक्कीच उपयोगाचा आहे. प्रत्येक घरात याचा उपयोग होतोच. तर अशा पद्धतीने मी कडाने व्यवस्थित करून घेतलं आणि आता खालच्या साईडने दाखवल्याप्रमाणे असं फोल्ड करून घ्यायचं
दोन्ही कडा आतमध्ये टाकून घ्यायच्या आणि वरून आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर हे बघा, या पद्धतीने धरायचं म्हणजे व्यवस्थित दाबटीप देता येते. तर अशीच आपण संपूर्ण कडेकडेने दाबटीप देऊन घेणार आहोत. दाबटीप दिल्याच्या नंतर याची फिनिशिंग खूपच सुंदर दिसते आणि सगळ्या शिलाई आतमध्ये गेल्याच्यामुळे ना धागे दोरे कुठेच वरती दिसणार नाही, त्यामुळे याचा लुक अधिकच सुंदर दिसतो. तर असं दाखवल्याप्रमाणे मी सगळीकडून दाबटिपा देऊन घेतलेल्या आहेत. आपण कुठलंही काम करताना फिनिशिंग सहित करायला शिका. मग तो ब्लाऊज असो किंवा अशी एखादी वस्तू असू दे, फिनिशिंग सहित काम केल्यामुळे आपल्याला सुद्धा समाधान वाटतं आणि ती वस्तू दिसायला पण सुंदर दिसते. तर हे बघा, अशी आपली दाबटीप देऊन झालेली आहे आणि आता हे अशीच फोल्ड करून घ्यायचं खालच्या साईडने. ती जे कोणे आहेत तिथपर्यंत आपण फोल्ड केलेलं आहे आणि आता आपण हे कडेने दोन्ही साईडने शिलाई देऊन घेणार आहोत. तर दाखवल्याप्रमाणे अशी शिलाई देऊन घ्यायची. तर हे बघा, एका बाजूने शिलाई देऊन झालेली आहे. आता दुसऱ्या बाजूने शिलाई देत आहे. तर शिलाई देताना एक मागे पुढे असं होणार नाही, याची काळजी घ्यायची. एकसारखं आलं पाहिजे. पाहू शकता तुम्ही, अशी मी शिलाई देऊन घेतलेली आहे. छान असं पॉकेट तयार झालेलं आहे आणि आता त्याला आपल्या आवडीप्रमाणे लेस लावून घ्यायची आहे. तुम्ही लेस नाही लावली तरी देखील चालू शकतं, पण लेस लावल्याच्या नंतर त्याचा लुक अधिकच सुंदर दिसतं. त्यासाठी मी लेस लावणार आहे. छानशी अशी मोत्याची लेस आहे माझ्याकडे, तर म्हटलं चला तीच लावून टाकू. मैत्रिणींनो, तुम्हाला कळलंच असेल मी काय बनवलेलं आहे, आणि नसेल कळलं तर मी सांगते. मी बनवलेलं आहे पोथी कवर. तर यामध्ये तुम्ही गुरुचरित्र, पोथी असं काही ठेवू शकता. असं याच्यात आपण ठेवल्याच्या नंतर ते दिसायलाही पण देवघरामध्ये छान दिसतं. मोकळं ठेवण्यापेक्षा याच्यामध्ये सेफ राहतं, त्याच्यावर धूळ बसत नाही. ही लेस लावल्याच्या नंतर या पोथी कवरला तर इतका सुंदर लुक आलेला आहे. आपल्या देवघराची शोभा अजूनच वाढणार आहे याच्यामुळे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा घरी. माझ्याकडे कस्टमरच्या पण ऑर्डर असतात, त्या पण मी घेत असते आणि त्यांना पण शिवून दिलेल्या आहेत असे मी. तर आता हे पलटी करून मी या साईडने पण लेस लावून घेणार आहे. तर हे बघा, उलटं केलेलं आहे हे, आणि इकडून देखील मी लेस लावणार आहे. पूर्ण बॉक्स तयार करून घेणार आहे ती लेस लावून. मैत्रिणींनो, तुम्हाला जर असे नवनवीन प्रोडक्ट बनवायला शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ शेअर करीत राहीन. भरपूर अशा आयडिया आहेत माझ्याकडे आणि मी त्या बनवते आणि सेल देखील करते. हे बघा, ह्या बाजूने देखील आपली ही लेस लावून झालेली आहे. बघू शकता किती सुंदर लुक आलेला आहे. तर या त्रिकोणी लेसला ह्या टोकांना मोती असल्यामुळे तिथून काही शिलाई देता आली नाही मला. त्यासाठी मी फॅब्रिक ग्लूने ते व्यवस्थित फिनिशिंगमध्ये चिकटून घेते. पण आता ती पुढे जी नॉड लावलेली आहे तिला छानसं असं लटकन बनवून घेते मी. तर हे बघा, आपण जसं ब्लाऊजला बनवतो त्याच पद्धतीने मी इथं हे लटकन बनवून घेतले आणि हा आपला पोथी कवर रेडी झालेला आहे. तर पाहू शकता, अशी यामध्ये ही पोथी ठेवून आपण जर देवघरात ठेवली तर आपल्या देवघराची शोभा नक्कीच वाढेल. तर यामध्ये पोथी ठेवल्याच्या नंतर असं फोल्ड करायचं आणि ही नॉड हे बघा या पद्धतीने अशी गुंडाळून घ्यायची आणि असं इथं हे लटकन अडकून घ्यायचं. आणि बघा, हा फायनल लुक किती सुंदर दिसतो. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर नक्की शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.